आम्ही या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गेल्या 20-25 वर्षापासून कांदा हे पीक घेतोय. पारंपरिक पद्धतीने कांदा पीक घेत असताना त्या ठिकाणी कांदा उत्पादनाचा खर्च जास्त होत होता. परंतु ज्यावेळेस आम्ही बीटी गोरे सरांच्या संपर्कात आलो, 5 वर्षापासून सरांनी सांगितल्याप्रमाणे बीज प्रक्रिया असेल, रोप लागवडीची प्रक्रिया असेल, यामध्ये आम्ही सातत्याने बदल करत गेलो आणि बी हाताने न टाकता तर SP ॲग्रो इनोव्हेशन तालुका राहुरी ह्या कंपनीने विकसित केलेल्या प्लांटोमॅट मशीनने सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी 2.5 एकरचा प्लॉट आपण या ठिकाणी पूर्णपणे आणि त्या बाजूलाही 2.5 एकरचा प्लॉट आपण प्लांटोमॅट या यंत्राने आपण कांद्याची रोपाची लागवड केली. पारंपरिक पद्धतीने मजुरांकरवी आपण जे काही कांद्याचे रोप लागवड करतो, ही संख्या जर एका एकरात आपण बघितली तर 1.5 लाख ते 1,70,000 पर्यंत, म्हणजे मजुरांनी जर दाट लागवड केली तर 1,70,000 पर्यंत रोपं फक्त त्या ठिकाणी लागले जातात. परंतु प्लांटोमॅट मशीनने या ठिकाणी 2 रोपांमधील अंतर या ठिकाणी एकसारखं राहून रोपाची संख्या एका एकरामध्ये जवळपास 2.5 लाख रोप आपल्याला या ठिकाणी लागवडीसाठी उपलब्ध झाले. या ठिकाणी आपण 6 फूट बेडवर 2.5 फुटाच्या गॅपने आपण या ठिकाणी 2 ड्रिप लाईन टाकलेले आहेत. त्याचा उपयोग आपल्याला असा होतो, कमी वेळेमध्ये पूर्ण क्षेत्र हे ओलिताखाली येतं. सरांनी सांगितल्याप्रमाणे दर पाण्याला मी या ठिकाणी एकरी 10 लिटर ॲव्हेना न्यूट्रीमिक्स याची ड्रिंचिंग या ठिकाणी ड्रिपमधून केली. आपण पाहतात आता जवळपास 90 दिवसाचा हा कांदा झालेला आहे. अजूनही त्याची ग्रीनरी शेजारच्या प्लॉटच्या तुलनेमध्ये अजूनही ग्रीनरी चांगली आहे. शेंड्यापर्यंत कांदा हिरवा आहे, परंतु एकदम उत्तम दर्जाचा असा हा प्लॉट या ठिकाणी आहे. ह्यावर्षी आमचं टार्गेट सरांनी सांगितल्याप्रमाणे 30 टनाचं आहे. तरी मागच्या वर्षी आम्ही 28 टनापर्यंत या ठिकाणी मजल मारलेली आहे. याही वर्षी आम्ही या ठिकाणी 30 टनापर्यंत मजल मारू अशी आम्हाला दृढ आत्मविश्वास आहे. बीटी गोरे सरांनी सांगितल्याप्रमाणे ABC हा फॉर्म्युला फर्टिगेशनचा आपण या ठिकाणी अवलंबला. आम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मजुरांकडून होणारी लागवड आणि प्लांटोमॅटद्वारे होणार लागवड याच्यामध्ये आपल्याला जवळपास 60 ते 70 हजार रोपांचा या ठिकाणी डिफरन्स आपल्याला दिसून येईल. परंतु मित्रांनो, इतके रोप वाढल्यानंतर जमिनीची तेवढी अन्न पुरवण्याची क्षमता पण या ठिकाणी आपल्याला जमिनीमध्ये उपलब्ध पाहिजे. खास करून त्यासाठीच ॲव्हेना न्यूट्रीमिक्स हे प्रॉडक्ट असं आहे की पूर्ण दर पाण्याला जर आपण एकरी 10 लिटर देत गेलो, फार काही खर्च नाही आहे. तो खर्च टोटल काढला तो अगदी नगण्य खर्च होतो. दर पाण्याला 10 लिटर दिल्यानंतर पिकासाठी लागणारं पूर्ण पोषण आपल्याला त्या ठिकाणून मिळतं त्याच्यातून आणि त्यामुळं आपल्या पिकाची वाढ ही जोमदार दिसते. अतिशय उत्तम प्रॉडक्ट आपल्याला यावर्षी दिसून आलं. मी पहिल्यांदाच वापरलं. मला थोडी शाश्वती कमी होती, पण पहिल्यांदा यावर्षी वापरलं. अतिशय उत्तम रिझल्ट आले. तर ॲव्हेना न्यूट्रीमिक्सचा खर्च जर आपण एकरी बघितला तर या ठिकाणी 21 किलोची बॅग ही 2800 रुपयाला मिळते. त्यामध्ये आपल्याला 200 लिटर पाणी करायचं आहे आणि एकरी आपल्याला फक्त 150 लिटर या ठिकाणी सोडायचं आहे. म्हणजे आपला तो खर्च, तो मायक्रोन्युट्रिएंट वगैरे जे काही पोषक अन्नद्रव्याचा जो खर्च असेल हा आपला फक्त 2,000 रुपये एकराप्रमाणे या ठिकाणी होतो. मित्रांनो, या ठिकाणी नवयुवकांना मी या ठिकाणी या माध्यमातून एक संदेश देतोय. आजकाल वाढती महागाई, कृषी निविष्ठांचे वाढते दर, त्यानंतर वाढती मजुरी, त्यानंतर डिझेलचे वाढणारे दर, त्याच्यामुळे मशागतीचा आपला खर्च वाढला. जी आपण खर्चामध्ये बचत करू हाच आपला शेतीतील नफा भविष्यात असणार आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने आपण या ठिकाणी खर्चात कमीत कमी कशी बचत करू शकतो त्यासाठी ॲव्हेना न्यूट्रीमिक्स सारखे प्रॉडक्ट आपण या ठिकाणी वापरा. मी असं वरतून खत टाकलंय असं कधी झालं नाही. वरतून खत टाकलं, ते वरच्यावर पडलं, ज्यावेळेस तिथं पाणी जाईल त्यावेळेस ते मिक्स होऊन मातीत जाणार आहे आणि तिथून पुढे ते तुमच्या पिकाला उपलब्ध होणार आहे. इथं माझ्याकडं ॲव्हेना न्यूट्रीमिक्स डायरेक्ट पाण्यामधून जाती, डायरेक्ट मुळापर्यंत उपलब्ध होती. त्यामुळं या ठिकाणी खताचा जो वेस्टेज वापर आहे हा या ठिकाणी होत नाही. खतं ही लिमिटमध्ये लागतात. SP ॲग्रोचं तंत्रज्ञान असेल कांदा लागवडीचं ते आपण वापरा. निश्चितच या ठिकाणी आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आपण ह्यावर्षी प्लांटोमॅट मशीन याचा वापर केला कांदा लागवडीसाठी, परंतु नवीन तंत्रज्ञान आणि पारंपरिक तंत्रज्ञान याच्यातला बदल अनुभवण्यासाठी आपण 1 एकर प्लॉट हा मजुराकडून त्या ठिकाणी लावलेला आहे. प्लांटोमॅटच्या यंत्राने लागवड केलेलं कांदा याच्यामध्ये मी प्लांटोमॅटने लागवड करून ॲव्हेनाचा वापर केला आहे. तुलनेत मी 1 एकर हे फक्त प्रायोगिक तत्वावर पारंपरिक पद्धतीने मजुराकडून लावलेला कांदा, त्याच्यामध्ये मी ॲव्हेना न्यूट्रीमिक्सचा वापर केला नाही. तर आपण प्रत्यक्ष डोळ्याने तो फरक बघू शकता. मला जवळपास हाताने लागवड केलेल्या कांद्यामध्ये फक्त 8 टनापर्यंतच कांदे निघतील अशी, म्हणजे असं दिसतंय प्रत्यक्ष. परंतु त्या तुलनेत प्लांटोमॅटची लागवड आणि ॲव्हेना न्यूट्रीमिक्सचा वापर केलेला प्लॉट हा
28 टनाच्या आसपास पडेल असं प्रत्यक्ष डोळ्याने दिसतंय.